अधिकारी लोकांच्या मुलाला आणि त्याच्या बायकाला त्यांच्या घरी हे धान्य खातायत का? ते ह्या धान्याची वाटप आहे का त्यांची? ही कोंबडी बी खात नाही आमच्या घरची. आमच्या घरची कोंबडी असेल कोंबडी बी खात नाही. या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी, मग आम्ही खाऊ. चिखली तहसीलदारांच्या दालनासमोर निकृष्ट तांदूळ फेकून लाभार्थ्यांचा संताप. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत संतप्त लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत अनोखे आंदोलन केले. रेशन दुकानातून मिळालेला निकृष्ट दर्जाचा तांदूळ हातात घेऊन संतप्त नागरिकांनी थेट तहसीलदारांच्या कॅबिन समोरच ओतून दिला. या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी, मग आम्ही सुद्धा खाऊ. हा तांदूळ तर आमची कोंबडी पण खात नाही, असा संतप्त सवाल करत नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे महसूल आणि पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून शासनाकडून वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. चिखली शहरातील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून वितरित करण्यात आलेला तांदूळ अत्यंत खराब, चुरयुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. संतापलेल्या नागरिकांनी हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणून अधिकाऱ्यांच्या दालनासमोर फेकत आपला रोष व्यक्त केला. जे धान्य जनावरे आणि कोंबड्याही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन गरिबांच्या आरोग्याशी खेळणार का, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी तातडीने चौकशी करून दर्जेदार धान्य देण्याची मागणी केली आहे. अधिकारी लोकांच्या मुलाला आणि त्याच्या बायकाला त्यांच्या घरी हे धान्य खातायत का? ते ह्या धान्याची वाटप आहे का त्यांची? ही कोंबडी बी खात नाही आमच्या घरची. आमच्या घरची कोंबडी असेल कोंबडी बी खात नाही. तुम्ही स्वतः आणि मला एक सांगा, तुम्ही मक्काची वाटप का करताय? मक्का कशासाठी देता? नेमकं माणसांना जनावर समजून देता? काय कामासाठी? कशासाठी मक्का आहे ते? मक्काचं महत्व सांगा मला. ड्राय सीड असते मक्का खाणं म्हणजे ड्राय सीड असते. आपल्या याच्यात कोणी मक्काचं जेवण करतं का? मक्काची भाकरी खातं का एनी टाइम? नवीन पद्धतीमध्ये काय? हो हो, असंच भेटतं मक्का. आणि हे आम्ही हे आणतो आणि जनावरांना लावतो. आमच्यात वापर होत नाही खाण्याचा. मी काही असं माझ्या गेमिंग आलो काय काहीतरी मला झुबली असं करून आलो नाही वगैरे. फर्स्ट टाइम तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम. ओके, आम्हाला जमते ना. जी दंडाधिकारी जे वगैरे असतील त्याचे पोरग त्याची बायको आणि शेवटी नंतर माहिती का त्याला खिचडी खाऊ घालायचं. बायको त्याला आमंत्रण मायकून त्या बोलण्यामध्ये की तहसीलदार साहेबांना माझ्या घरी यावं आणि ह्याच भाताची त्याला खिचडी खाऊ घालतो मी विथ फॅमिली. त्याच्या फॅमिली सोबत. घर काही लहान नाही, मग घर लय मोठं आपलं. लय मोठी जागा होती आपल्या पैसे. अख्खं तहसील जेवढं ना तेवढी जागा आपल्या पैसे, तेवढं घर आहे. मग एवढं काही विषय नाही. आपल्या देताना पद्धतशीर तरी द्या ना तुम्ही. ते खाता आलं पाहिजे ना माणसाला. खाण्यासाठी वाटप करताय तुम्ही, खाण्याच्या नावासाठी देताय, मग ते खायचा फायदाच होत नाही तर देता कशाला? मला एकच म्हणायचं की तुम्ही जर खायच्या लायक धान्य देऊ शकत नसाल तर ते वाटप बंद करा. तुमचा मोठेपणा बंद करून ठेवा. मी प्रियंका सोनकुसे, निरीक्षण अधिकारी चिखली. आज तहसील कार्यालयामध्ये एका इस्माने तांदूळ, राशनचा तांदूळ ऑफिसच्या तहसीलदार साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर आणून ठेवलेला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 80 ते 90% चोरी आढळून आली. हा सगळा प्रकार आज घडलेला असून आम्ही त्यांना लेखी निवेदन देण्याचे सांगण्यात आले आणि लेखी निवेदन देऊन आम्ही तसं वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे.